हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल कंबाईनच्या एक्झाम्समध्ये म्हणजेच PSI, STI आणि ASO यांची जी संयुक्त पूर्व परीक्षा असते त्यामध्ये जेवढेही प्रश्न विचारले गेलेले आहेत तेवढे आज सर्व आपण डिस्कस करणार आहोत. छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन ही पुढच्या लेक्चरमध्ये बघूच, पण आज आपण एक क्विक रिव्हिजन म्हणून क्वेश्चन आन्सर सिरीज जी आहे ती घेत आहोत. तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली होती? ऑप्शन आहे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि विठ्ठल रामजी शिंदे. तर या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, छत्रपती शाहू महाराज. ही जी काही परिषद होती ती छत्रपती शाहू महाराज यांनी भरवलेली होती. कधी डेट विचारली तर लक्षात असायला पाहिजे, 20 मार्च 1920 रोजी. आणि ह्या माणगाव परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण? ऑप्शन आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, बाळासाहेब दौंडकर, छत्रपती शाहू महाराज आणि पंत सचिव भोरकर. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. स्वतःच्या संस्थानामध्ये मागास वर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे ते महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक होते. नाव लक्षात ठेवायचे त्यांचं, ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शाहू महाराजांनी काय केले नाही? 3 वाक्य दिलेली आहेत बघा इथे, आणि त्यापैकी छत्रपती शाहू महाराज यांनी काय केलेलं नाहीये हे विचारलेलं आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा जाहीरनामा, शिक्षणामध्ये स्त्रियांना फी माफ, प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकारकांना उघड मदत केली नाही. तर या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे हे 3ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. शाहू महाराजांनी हे सर्व काही केलेलं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते? ऑप्शन आहे विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा, आंतरजातीय विवाहाचा कायदा, घटस्फोटाचा व वारसाचा कायदा आणि क्रूरपणाच्या वर्तनात प्रतिबंध लावणारा कायदा. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा. शाहू महाराज जे आहे त्यांनी 1917 साली विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा हा केला. लक्षात ठेवा, साल 1927 साली छत्रपती शाहू महाराज जे आहेत त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा हा केला. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दांनी कोणत्या चित्रकारांनी केलेले आहे? ऑप्शन दिलेत आपल्याला. धनंजय कीर, रा. ब. पारसनीस, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर य.दी. फडके. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे धनंजय कीर. शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दांनी धनंजय कीर या चित्रकारांनी केलेले आहे. बघूया पुढचा प्रश्न. राजश्री शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते? आता राजश्री शाहू महाराजांबद्दल आपण डिटेलमध्ये जेव्हा बघू तर त्यावेळेला हे सर्व कन्सेप्ट बघूच आपण पहिल्यापासून. पण राजश्री शाहू महाराज जे होते त्यांचं मूळ नाव होतं यशवंतराव घाडगे. त्यांचं मूळ घराणं कोणतं होतं तर घाडगे हे होतं, आणि म्हणून इथे पर्यायी उत्तर आहे घाडगे. पुढील प्रश्न बघा. शाहू महाराजांचे मूळ नाव काय? ऑप्शन दिलेले आहेत यशवंतराव, प्रतापराव, शिवाजीराव आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे यशवंतराव. हे सर्व जे काही प्रश्न आहेत बघा हे विचारले गेलेले आहेत आणि म्हणूनच आपण इथे घेतोय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राजश्री शाहू महाराजांनी 1920 साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. ऑप्शन आहे हुबळी, कोल्हापूर, बेळगाव आणि माणगाव. तर या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, हुबळी. हुबळी जे काही ठिकाण आहे ते कर्नाटक राज्यामध्ये आहे
आणि राजश्री शाहू महाराज जे आहे त्यांनी 1920 साली हुबळी येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद हे भूषवले होते. बघूया पुढचा प्रश्न. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राज्याश्रय दिला? ऑप्शन आहे आर्य समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाज. तर या ठिकाणी बरोबर जे पर्याय उत्तर आहे ते आहे सत्यशोधक समाज. शाहू महाराजांनी 1911 मध्ये सत्यशोधक समाज या समाजास राजाश्रय दिला. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सत्यशोधक समाज जी आहे त्याची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. त्यांच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे. बघूया पुढचा प्रश्न. राजश्री शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? ऑप्शन आहे गंगाधर कांबळे, सदाशिव लक्ष्मण पाटील, नारायण भटजी आणि दत्तोबा साळवे. तर या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे सदाशिव लक्ष्मण पाटील. राजश्री शाहू महाराज जे होते त्यांनी क्षात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक ही केली. बघू पुढचा प्रश्न. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते? ऑप्शन दिलेत व्हिक्टोरिया वसतिगृह, मिस क्लार्क वसतिगृह, SM क्रेझर वसतिगृह आणि श्री फिट्झजेराल्ड वसतिगृह. तर या ठिकाणी राजश्री शाहू महाराज जे आहे त्यांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव होते मिस क्लार्क वसतिगृह. बघूया पुढचा प्रश्न. राजश्री शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? ऑप्शन आहे मिस क्लार्क बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग आणि मराठा बोर्डिंग. तर या ठिकाणी बरोबर पर्याय उत्तर आहे ते म्हणजे मराठा बोर्डिंग. राजश्री छत्रपती शाहू महाराज जे आहे त्यांनी सर्वप्रथम मराठा बोर्डिंग हे वसतिगृह काढलं. कधी? तर 1901 मध्ये. आणि हे जे काय वसतिगृह होतं यामध्ये फक्त मराठा विद्यार्थी होते, फक्त मराठी मुलं होते आणि कर्मवीर भाऊराव पाटील जे आहेत ते याच वसतिगृहाचे विद्यार्थी होते. तर एवढे पॉईंट इथे लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला? ऑप्शन आहे डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज आणि RD कर्वे. तर बरोबर उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय हा छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला. बघा पुढचा प्रश्न. समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे टिंबटिंब होते? श्रीमंत आप्पासाहेब, राजश्री शाहू महाराज, चौथे शिवाजी महाराज आणि श्रीमंत जयसिंगराव. तर बरोबर उत्तर आहे ते म्हणजे राजश्री शाहू महाराज. समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे होते राजश्री शाहू महाराज. त्यांनी कोल्हापुरामध्ये बरीचशी समाज सुधारणा केली होती, जसं की मागासवर्गीयांना 50% आरक्षण दिलेलं होतं, प्राथमिक शाळेसाठी फी माफ केलेली होती, स्त्रियांसाठी फी माफ केलेली होती. त्यावेळेला काय होतं की अस्पृश्यांसाठी वेगळ्या शाळा ह्या होत्या, पण छत्रपती शाहू महाराज जे आहेत त्यांनी अस्पृश्यांसाठी असलेल्या शाळा ह्या बंद केल्या आणि सर्वसामान्यांच्या शाळांमध्ये त्यांना सामावून घेतलं. तर इत्यादी बरीचशी समाज सुधारणेची कार्य त्यांनी कोल्हापुरात केलेली आहेत आणि कोल्हापूरच्या बाहेरही केलेली आहेत. बघूया पुढचा प्रश्न. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? ऑप्शन आहे अस्पृश्यता व जातीभेद निवारण, पडदा पद्धतीस विरोध, बालविवाहास विरोध आणि सतीच्या चालीस बंदी. तर त्यांनी 2 महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. एक म्हणजे विधवा पुनर्विवाह कायदा त्यांनी केलेला होता आणि दुसरं म्हणजे अस्पृश्यता व जातीभेद निवारण. म्हणून इथे बरोबर पर्याय उत्तर आहे ऑप्शन नंबर A, अस्पृश्यता व जातीभेद निवारण. पुढील प्रश्न बघा. ताई महाराज प्रकरणी राजश्री शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली? ऑप्शन दिलेत 18 ऑगस्ट 1901, 18 ऑगस्ट 1904, 18 ऑगस्ट 1905 आणि यापैकी एकही नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे 18 ऑगस्ट 1905. ताई महाराज प्रकरणी छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांची चर्चा ही 18 ऑगस्ट 1905 रोजी झाली. पुढील प्रश्न आहे. टिंबटिंब यांनी महार वतने रद्द करण्याची आज्ञा केली.
ऑप्शन आहेत ब्रिटिश सरकार, पंजाबराव देशमुख, कृष्णराव भालेकर आणि छत्रपती शाहू महाराज. तर बरोबर उत्तर आहे या ठिकाणी ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज जे आहे त्यांनी महारवतनं जी आहे ती रद्द केली. आणि ती का रद्द केली तर त्यावेळेच्या काळामध्ये महार जे होते म्हणजे ही जी काय एक जात होती त्यांना गाव नोकर असं म्हटलं जायचं. म्हणजे गावातली सगळ्यांची कामं त्यांना करावी लागत असे. याशिवाय त्यांना सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा आणि मान अपमान हे नव्हते. आणि परिणामी काय झालं की महार जे लोक होते त्यांना उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीमध्ये अडकलेले होते ते. आणि त्या गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या उद्देशाने छत्रपती शाहू महाराजांनी मे 1921 साली महारवतने जी आहे ती रद्द केली. बघूया पुढचा प्रश्न. इसवी सन 1885 ते 1890 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजश्री शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले? ऑप्शन दिलेत राजकोट, बडोदा, धारवाड आणि लंडन. तर हा प्रश्न जो आहे तो 2 वेळेस विचारला गेलेला आहे आणि त्यामुळे इथे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे राजकोट. राजश्री शाहू महाराज जे आहे त्यांनी राजकोट या महाविद्यालयामध्ये आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. बघू पुढचा प्रश्न. राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? पुन्हा तोच प्रश्न आहे बघा. बडोदा, राजकोट, जयपूर आणि ग्वाल्हेर. तर इथे करेक्ट आन्सर आहे राजकोट. शाहू महाराजांचं उच्च शिक्षण हे राजकोट या ठिकाणी झालं. पुढील प्रश्न बघा. राजश्री शाहू महाराज 1920 साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. हा प्रश्न आपण मागेही बघितला होता म्हणजे 2 वेळेस तो विचारला गेलेला आहे. ऑप्शन दिले हुबळी, कोल्हापूर, बेळगाव आणि माणगाव. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे हुबळी. हुबळी हे जे काही गाव आहे ते कर्नाटक राज्यामध्ये येतं. बघू पुढचा प्रश्न. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी टिंबटिंब यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले. ऑप्शन दिलेत भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे, हरिभाऊ चव्हाण आणि म.ग. डोंगरे. तर करेक्ट आन्सर आहे भास्करराव जाधव. 1911 मध्ये कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची शाखा ही छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केली आणि त्या ठिकाणी त्यांनी अध्यक्ष म्हणून भास्करराव जाधव यांची नियुक्ती केली. बघू पुढील प्रश्न. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? सदाशिवराव भाऊ बोकील, सदाशिवराव भाऊसाहेब, सदाशिवराव बेनाडीकर आणि सदाशिवराव आठवले. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे सदाशिवराव बेनाडीकर. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून सदाशिवराव बेनाडीकर यांची निवड केली. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता? ऑप्शन दिले दलित बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, वसतिगृह आणि मराठा बोर्डिंग. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी वसतिगृह. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील हा एक अभिनव प्रयोग होता ते म्हणजे त्यांनी वेगवेगळे वसतिगृह जे आहे ते स्थापन केलेले होते. पुढील प्रश्न बघा. मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी टिंबटिंब विद्यार्थ्यांसाठी केली होती. ऑप्शन दिले अस्पृश्य, ब्राह्मण, जैन आणि मराठा. तर करेक्ट आन्सर आहे अस्पृश्य. मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात ही शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी केलेली होती. बघूया पुढील प्रश्न. कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज, गोपाळकृष्ण गोखले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे शाहू महाराज. कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा या छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केल्या. छत्रपती शाहूंना टिंबटिंब या नावाने ओळखले जात असे. अतिशय फेमस असा क्वेश्चन आहे बघा, बऱ्याचदा विचारला जातो. ऑप्शन दिलेत लोकांचा राजा, प्रजेचा राजा, महाराजा आणि बहुजन समाज व दलितांचा राजा. तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ए लोकांचा राजा. त्यांनी समाज सुधारणेसाठी आणि अस्पृश्यांसाठी बऱ्याचशा सामाजिक सुधारणा ह्या केलेल्या आहेत आणि त्याचमुळे छत्रपती शाहू महाराज जे आहेत त्यांना लोकांचा राजा या नावाने ओळखले जात असे. बघूया पुढील प्रश्न. पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहे आगरकर, आंबेडकर, टिळक आणि शाहू महाराज. तर पाटील स्कूल आणि तलाठी स्कूल जे आहे ते
छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केले. तर छत्रपती शाहू महाराजांबद्दल आतापर्यंत मागील 10 वर्षामध्ये एवढे प्रश्न विचारले गेलेले आहेत. बरेच प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे दरवर्षीच्या एक्झाममध्ये तुम्ही धरून चला की 2 क्वेश्चन्स हे कंपल्सरी विचारले गेलेले आहेत. तर छत्रपती शाहू महाराजांबद्दल आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन ही पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. पण आता सध्या परीक्षेच्या दृष्टीने एक क्विक रिव्हिजन म्हणून आपण क्वेश्चन आन्सर सिरीज ही घेतलेली आहे. तर आजचं लेक्चर जे आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.